प्रचंड ताकदीनं महाराष्ट्र पुढे नेला. संस्कृतीकरणाच्या अंगाने महाराष्ट्राची प्रचंड मोठी जबाबदारी त्यांनी पेलली. कारभार मराठीत चालू केला. अरबी फारसीचं आक्रमण नाकारलं. रयतेच्या भाषेत जर रयतेचा कारभार चालला नाही तर रयतेला तो कारभार आपला वाटत नाही. कारभार मराठीतच सुरू केला. आता मात्र मराठी वाचली पाहिजे हे आमचेच नेते ज्यावेळी इंग्रजीतनं सांगतात त्यावेळी 350 वर्षापूर्वीच्या शिवाजींची आठवण काढावी लागते. शिवाजी महाराज निरक्षर होते असा एक वाद महाराष्ट्रात एकेकाळी खूप रंगला होता. शिवाजी महाराज निरक्षर नाही, चांगले साक्षर होते. 8 भाषा येत होत्या. त्यांनी लिहिलेले अभंग आता उपलब्ध झालेत. एवढंच नाही, स्वतः तर तेज तर्रा आहेतच, पण स्वतःचा पुत्र संभाजीराजांना 16 भाषा येत आहेत. मराठी येते, संस्कृत येते, प्राकृत येते, उर्दू येते, हिब्रू येते, पाली येते, कन्नडी येते, तामिळ येते. एवढंच काय, दाखले तर असे मिळत आहेत की 350 वर्षापूर्वी संभाजींना इंग्रजी सुद्धा येत आहे. बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिलाय त्यांनी संस्कृत मध्ये. त्यात ते श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात, पद पदम पत्र समचरण जंग जिमिकन कर बकर ना भिललित गभीर उदर लंबित विशाल वर उर द्रगती मुंडी कर देत चारी फल एक दंत सुंड लवत हरिजात सकल मल. हे संभाजीनी श्री गणेशाचं संस्कृत मधून केलेलं वर्णन आहे. शैक्षणिक दृष्ट्या प्रचंड परिपक्वता निर्माण केली राजांनी. गागा भट्टांना सांगितलं राज्याभिषेकावर ग्रंथ लिहा. समयनय नावाच्या ग्रंथाची पूर्तता झाली. रघुनाथ पंडितांना सांगितलं राजव्यवहार कोशाची निर्मिती करा. संकर्षण सकाळ कळेला सांगितलं युद्धशास्त्रावर पुस्तक लिही. कवी परमानंदांना सांगितलं महाराष्ट्राचा इतिहास मांड. जागोजागी पाठशाळा सुद्धा काढल्यात राजांनी. शिकली पाहिजेत पोरं. भारतातला पहिला छापखाना शिवाजी महाराजांनी काढलाय. भीमजी पारेख नावाच्या माणसाला सुरतेच्या लुटीत मिळालेलं छपाई यंत्र दिलं. सांगितलं छपाई सुरू कर. येऊ दे ग्रंथ, येऊ द्या पुस्तकं, वाचू द्या लोकांनी, कळू द्या ज्ञान. केवढी अफाट प्रगती आहे. केवढी आरमार उभारलाय. 5000 गलबत आहेत. दर्यावर असं दर्या सरंग तयार करून ठेवलेत की दर्यावर हुकूमत फक्त राजांची. एक अफाट. परवा एक ब्रिटिश त्याच्याच इंग्रजांना सांगतोय, तो लिहितोय इंग्रजांसाठी, अरे तुम्ही इंग्रज लोक भाग्यवान. त्या शिवाजींना आयुष्य कमी पडलं रे. ते शिवाजी आणखी 10 वर्ष जगते ना तर इंग्रजांना पुऱ्या हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता. 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. शिवाजींना कळालं होतं व्यापाराची धोरणं त्यांनी तशी राबवलेली. इंग्रजांना पाय नव्हता ठेवू दिला. उलट संभाजींच्या करवी संभाजीने त्या मुंबईचा गव्हर्नर केजवीन त्याला सरळ लिहिलंय मुंबई विकत द्या विकत. केवढी झेप आहे. केवढी सगळ्या बाबीत पुढाकार आहे राजांचा. एक ईस्ट इंडिया कंपनी या देशात आली तर देश 150 वर्ष पारतंत्र्यात गेलाय. आता इतक्या बहुराष्ट्रीय कंपन्या या देशात येत आहेत की देश किती वर्ष पारतंत्र्यात जाईल सांगता नाही यायचं. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी झोकलेलं हे त्यावेळी केलं. परदेशी पैलवान जर काजू पिस्ता बदाम खाऊन आमच्याकडे येत असेल आणि आमचा देशी पैलवान जर हायब्रिड खाऊन त्याच्या पुढे जात असेल तर कुस्ती कोण जिंकेल हे सांगायला पंचाची सुद्धा गरज नाही. आमच्या पोरांना तसं घडवलं पाहिजे. आम्ही म्हणतो मराठी माणूस व्यापारात माग. एखाद्या मुलाला विचारावं सध्या काय चाललंय, तो काही नाही धंद्यात पडलोय. बोलताना सुद्धा धंद्यात पडलोय. धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होते. मराठी माणूस कधी व्यापारात माग नव्हता. दारुगोळ्याचे कारखाने स्वतः शिवाजीराजांनी ते निर्माण केलेत. शस्त्रांचे कारखाने काढलेत. इथल्या गावगाड्यातल्या प्रत्येकाच्या हाताला काम दिलंय. स्वयंपूर्णता उभारली. कुणावरही अवलंबून राहायला नको हे स्वावलंबन शिवाजींनी शिकवलंय. आम्हाला ते निर्माण करावं लागेल टिकायचं असलं तर. हा वसा आहे शिवाजी राजांचा. अरे तत्कालीन काळ एवढा भयान आणि बिकट आहे की दिवसा ढवळ्या कुणाच्याही आबरू लुटली जायची. दिवसा ढवळ्या कुणालाही उचललं जायचं. कुणी दाद मागणार नव्हतं. फिर्याद करावी कुणाकडं. कुंपणानं शेत खाल्लं तर कुणाकडं जावं. अशाच वेळी घटना घडली. रांजाच्या पाटलानं एका गोरगरिबाची पोर दिवसा ढवळ्या उचलली. दिवसा ढवळ्या तिला भोगली आणि त्या पोरीनं आयुष्याची माती झाली म्हणून स्वतःला विहिरीत झोकून दिलं. वार्ता राजांच्या कानावर गेली आणि संतापला राजा कडाडला. स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवरातील देवता. तिच्या पदराला हात घालण्याची कदर कसली. फिलपावर कैद करा. आणि रांजाचा पाटील काहीच झाला.
जखडबंद अवस्थेत राजांच्या सामन्याला निखार दाटला डोळ्यात आणि कडाडले राजे. जे हात त्या बाईच्या पदराकडे झेपावले, कलम करा त्याचे हात, तोडा पाय तुरंत. नुसता आदेश नाही, अंमलबजावणी झाली. रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले गेले. वार्ता रयतेत पसरली. असं कधी घडलंच नव्हतं, असं कधी झालं नव्हतं. माई माऊली आक्रीत झाडल्यासारखं सांगू लागल्या, अगं आहे आहे कुणीतरी आहे, माई माऊलीच्या अब्रूची राखण करणारा कुणीतरी आहे, शिवाजी नावाचा माझा भाऊ आहे. गेली 350 वर्ष शिवाजी राजे का ध्यानात राहिले याचं उत्तर हे आहे. परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी, कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन 25 एक लावण्यखनी युवती होती. देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी. या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शहरली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला, तसे जीवाच्या आकांताने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 बेभानपणे पळते. गुंड पाठलागावर आहेत. तिला कळून चुकलं, या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या अब्रूची लखतर इथंच रस्त्यावर टांगली जातील. बेभान पळतीये, जीवाच्या आकांताने काळोख चिरत धावतीये. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. दपाप त्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन 30चा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मग एका हिंदूच्या दारा पुढे कशी? त्याने विचारलं, काय हवंय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? माझी आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा. हा युवक म्हटला, निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. सांगितलं, शांत झोप, इथं तुला कुठली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत, बिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मी हिंदू. मग एका हिंदूच्या घरात तिने आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिची आबरू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे, मीही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मी लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात तिने चिंत थांबली आहे? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान, मी हिंदू, मग माझ्या घरात आसरा कसा मागितलास? ते गुंड तुझी आबरू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते. पण मी घरात एकटाच आहे, मीही तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी आबरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? त्यावेळी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावरनं सैरा वैरा धावत होते. धावता धावता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दपाप त्या उराने मी दारा पुढे आले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आज डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही आबरूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे तीही प्रतिमा आहे. शिवाजी राजे स्मरणात आहेत ते एवढ्यासाठी, त्यांचा जय जयकार आहे तो एवढ्यासाठी, त्यांच्या विचारांचा जागर आहे तो सुद्धा एवढ्यासाठी. विष्णू शास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी असं म्हटले होते, मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्च त्याचं परिमाण आहे. मला काय व्हायचं आहे तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथलं मला शिवाजी व्हायचं, सर्वोच्च व्हायचं आहे. आता शिवचरित्राचा आदर्श घ्यायचा झाला तर तो एवढाच. कुठेही असा, कुठल्याही क्षेत्रात,
कुठल्याही प्रांतात अगदी भले शेती करत असा, पण तुम्ही तिथले शिवाजी व्हा, सर्वोच्च व्हा, जिथं तुमच्यापर्यंत कुणी पोचणार नाही. कारण शिवाजी हे सर्वोच्चतेचं प्रेमान आहे.